छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान ओझर या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी सर्व विभागाने वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत। या ठिकाणी शेतकरी वर्गाला किंवा इतर ज्या मंडळी गरजू मंडळी आहेत या गरजू मंडळींना एकाच छताखाली ही सगळी माहिती मिळणार आहे। आपल्यासोबत या विभागाच्या प्रांत अर्चना तांबे मॅडम आहेत। मॅडम, आज जे तुम्ही अभियान राबवलेलं आहे या अभियाना माध्यमातून शेतकरी वर्गाला सामान्य जनतेला नेमका फायदा काय होणार आहे? शिवछत्रपती महाराजस्व अभियान समाधान शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। साधारणपणे आपण जुन्नर तालुका प्रशासनातील 21 विभाग या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत। बऱ्याच गेल्या 10 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती। काही लाभार्थ्यांनी आम्ही काही योजनांचे जे काही लाभ आहेत त्याचे पात्रतेचे निकष काय आहेत, त्याची कागदपत्र कुठं फॉर्म कुठं अवेलेबल होतील या अनुषंगाने एक माहिती पुस्तिका तयार केलेली होती। ती सर्व गावांमध्ये सर्क्युलेट केली आणि आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनतेने आम्हाला उत्स्फूर्त असं सहकार्य दिलेलं आहे। आपण आता पाहत असाल की त्यांचे काही प्रश्न असतील, काही प्रश्न त्याचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मॅडम, प्रामुख्याने लोकांना म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणच्या अडीअडचणी असतात। मोजणी विभागाकडून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, अनेकदा खूप खेटा मारावे लागतात। तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी जुन्नर विभागाच्या TILR मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। मोजणीचे काही प्रलंबित प्रश्न असतील, त्यांचे अर्ज तर त्यांचे निराकरण पण काही केलेलं आहे आणि काही जे इतर ज्या गोष्टी इथं पूर्णत्वात जाणार नाहीत त्या त्यांनी नोंदवून घेतलेल्या आहेत आणि त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आठवडाभरात त्यांचं निराकरण करतील। दर मंगळवारी तुम्ही जुन्नरला असता, जे केसेस असतात त्याचा निपटारा करता, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुमची भेट अपेक्षित असते। तू असा मोकळा वेळ किंवा एखादा कुठला वार तुम्ही पब्लिकसाठी शेतकऱ्यांसाठी द्याल का? मी माझ्या मनसर येथील उपविभागीय कार्यालयामध्ये सोमवार आणि शुक्रवार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित असते। माझा हा जो काही मंगळवारचा दिवस आहे ते जुन्नर येथील कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने केसेस चालवण्याचा आहे। त्या संपल्यानंतर मी काही वेळ असते येथे। मॅडम, तुमची पोस्ट एक पब्लिक मधली आहे, शेतकरी वर्गांसाठी तुमचा नंबर, मोबाईल नंबर तुम्ही पब्लिक कराल का? आमच्या कार्यालयाचे जे काही आहे त्या संकेतस्थळावर आहे, सर्व आमचे नावं नंबर सर्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी जी लोक आलेली नाहीत त्यांच्यासाठी काय आवाहन कराल? बऱ्याच मोठ्या प्रमाणात योजना या ठिकाणी केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खूप मोठ्या प्रमाणात योजना ह्या जनतेसाठी उपलब्ध आहेत। तर त्यांनी त्याची माहिती घेऊन उर्वरित जनतेने त्याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करते। मॅडम, मागच्या पंधरवड्यामध्ये जुन्नर तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव पुरता जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पिकांचं मोठं नुकसान झालं, पंचनामे झाले, भरपाई मिळेल का? आता हे जे काही आपत्कालीन व्यवस्थापनाचं काम आहे, आम्ही महसूल कर्मचारी म्हणून कृषी विभाग आणि महसूलचे तलाठी मंडलाधिकारी यांच्या संयुक्त टीम वर्क म्हणून आपण पंचनामे करतो आणि ते आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला कळवण्यात आलेलं असतं आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जातो। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे, पहिली यादी बाहेर पडलेली आहे, परंतु आधार कार्ड अपडेट होत नाही, लोकांना खूप अडचणी येत आहेत, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सांगितला जातो किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, अशा अडीअडचणी सांगितल्या जातात। अनेक ठिकाणी पैसे सुद्धा आकारले जातात। आपले जे काही माही सेवा केंद्र असतील किंवा आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायत पातळीवरचे संग्राम केंद्र या ठिकाणी सर्व ठिकाणी हे कामकाज करून देण्याचं काम सुरू आहे। टेक्निकल इश्यूज असतील तर परत त्यांनी नव्यानं जाऊन त्या ठिकाणी ते आपलं काम करून घ्यायचं आहे। आजचं तुम्ही जे अभियान राबवलेलं आहे, जो फलक लावलेला आहे त्याच्यावर आमदारांचा फोटो आहे, या विभागाच्या खासदारांचा फोटो नाही। इकडे ना आमदार आले ना खासदार आले, काय तुमच्यापर्यंत काय माहिती? राज्य शासनाचा जो GR आहे त्यामध्ये आमदार त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारांच्या ह्याच्याखाली हे कार्यक्रम घेण्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं। आपण खासदारांना पण यासाठी निमंत्रित केलेलं होतं। आपल्यासोबत जुन्नरचे तहसीलदार रणजित भोसले सर आहेत। भोसले सर, आज थोडंसं घाईघाईमध्ये सगळ्यांना इन्व्हाइट केलं, काही प्रमाणात थोडीशी गर्दी कमी पाहायला मिळते, आपण शेतकरी बांधवांना लोकांना काय आवाहन कराल?
आज जे लोक या इथं येऊन त्यांनी विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे, त्याशिवाय जे लोक अन्य राहिलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की शिबिरामध्ये जे सर्व शासकीय कार्यालयांनी स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलसोबतच त्यांना हे पण सूचना दिल्यात की आजच्या शिबिरानंतर सुद्धा जर कोणी आपल्या कार्यालयात आलं तर त्यांचेसुद्धा आज आपण जसं या स्टॉलच्या किंवा राजस्व अभियानच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आपण त्यांचा जलदगतीनं प्रकरणांचा निपटारा केलेला आहे त्या पद्धतीनंच कार्यालयात आले तरी त्यांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात यावा. सर, लोकांच्या समस्येचा निपटारा जलद व्हावा म्हणून अशा प्रकारचे सामूहिक स्टॉल लावलेत, परंतु लोकांच्या मोजणीचा जो विषय आहे सर, हा विषय प्रलंबित राहतो. लोकांना त्या कार्यालयामध्ये न्याय मिळत नाही, अनेकदा खेटा मारूनही प्रश्न मार्गी लागत नाही. त्याबाबत मोजणी अधिकारी जे आहेत डेप्युटी SLR मॅडम त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या विभागाच्या ज्या काही सूचना असतील त्याप्रमाणे प्रायोरिटी बेसिसवरती किंवा जे त्यांचे सॉफ्टवेअरमधनं ठराविक मोजणीच्या तारखा निश्चित करून दिल्या जातात तर त्याच तारखेला त्याच्या मोजण्या पूर्ण करून जलदगतीनं प्रलंबित कामाचा निपटारा त्यांच्याकडून करण्यात यावा. जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. महसूल विभागाच्या वतीनं अतिशय चांगला उपक्रम राबवला असून इथं प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय. जुन्नरचे तहसीलदार रणजित भोसले त्याचबरोबर या विभागाच्या ज्या प्रांत आहेत अर्चना तांबे यांनी हे नियोजन चांगलं केलेलं आहे. जर याच्या अगोदरच लोकांना जास्त पब्लिसिटी झाली असती तर अधिक लोक आले असते. असो, या शिबिरातच सगळे प्रश्न मार्गी लागतील असं नाही, तर जे जे प्रश्न तुमचे प्रलंबित असतील तुम्ही प्रांतांना भेटू शकता, तुम्ही तहसीलदार कार्यालयात भेटू शकता. आता या ठिकाणी जो फलक लावलेला आहे याच्यावर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर महसूल मंत्र्यांचा फोटो आहे, असिस्टंट महसूल मंत्री आहे, तालुक्याच्या आमदारांचा या ठिकाणी फोटो आहे, परंतु या विभागाच्या खासदारांचा याच्यावर फोटो दिसत नाही. प्रांत मॅडम म्हणतात प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही तो फ्लेक्स लावलेला आहे. वास्तविक या विभागाच्या खासदारांचा फ्लेक्स असायला हवा होता, तो आहे न लावणं तो त्यांचा भाग आहे, परंतु लोकांच्या नजरेमध्ये असे विषय भरतात. अर्चना तांबे मॅडम, तुमची पब्लिकमधली पोस्ट आहे, पब्लिकचे प्रश्न सुटायला हवेत. रणजित भोसले तहसीलदार म्हणून त्यांचं काम चांगलं आहे. भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर अधिकाऱ्यांना ही जनता डोक्यावर घेईल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, ओझर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.